पण आपण दोन्ही CCC केंद्राला करून ठेवलेले आहे. बाबासाहेब आंबेडकरच्या तिथं पण आपण तशी तयारी केलेली आहे. असे 350 बेडचं आपलं सध्या सगळी तयारी झालेली आहे. त्याचबरोबर 12 देशामधून जे आपल्या तालुक्यामध्ये 39 पेशंट आलेले होते त्यांची RT-PCR टेस्ट घेतलेली आहे. त्या सगळ्यांची RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. तरी 10 जणांचा अजून क्वारंटाईन पिरियड पूर्ण व्हायचा राहिलेला आहे. जे बाहेरच्या देशातून लोक येत आहेत त्यांच्यावर आपण लक्ष ठेवून आहोत. दक्षता समित्या काय अजून ऍक्टिव्हेट झालेल्या नाहीत किंवा तसं त्या वातावरण झालेलं नाही आणि ही वातावरण निर्मिती करणं आणि त्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे ही बैठक आयोजित केलेली आहे. एकदा आपण वेळ दिल्यानंतर सर्व सरपंचांची जशी मागच्या वेळी VC घेतलेली होती त्याचा खूप फरक पडतोय. तशा पद्धतीनं साहेब आपण पुढच्या आठवड्यामध्ये VC घेऊ म्हणजे दक्षता समित्या ज्या आहेत त्या पण ऍक्टिव्हेट होतील आणि एवढीच तयारी आहे. आदरणीय मंत्री महोदय, इथं उपस्थित सर्व अधिकारी, पत्रकार बंधू, ग्रामीण भागाचा थोडक्यात आढावा देतो. आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये परदेशी नागरिक एकूण तालुक्यामध्ये आलेले 39 पैकी 21 नागरिक ग्रामीण भागातले होते. त्यातली जास्त संख्या कौलगी, कसबा, सांगाव, सुळकुड, मळगे, बुद्रुक आणि साखे या गावांमध्ये होते. बाकी इतर गावांमध्ये एक नागरिक आलेले होते. जसं आता तहसीलदार मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची आपण वेळोवेळी खबरदारी वेळोवेळी घेत आहोत. लसीकरणाच्या बाबतीत सांगतो सर, 100% झालेले आपल्याकडे 3 गाव आहेत, बामणी, शंकरवाडी आणि कुरुकली. पहिला डोस आपला 97.9% झालेला आहे आणि दुसरा डोस 76.31% झालेला आहे आणि 10 पेक्षा कमी पेशंट असे लसीकरणासाठी राहिलेले असे 13 गाव आहेत. म्हणजे त्यांचं पण 100% झाल्याचं जमायचं आहे. 84 दिवस पूर्ण होऊन सुद्धा ज्यांचं सेकंड डोस बाकी आहेत असे 6800 लोक आहेत. यांच्यावर आम्ही सध्या आता कॉन्सन्ट्रेट करतोय. वेळोवेळी आपण वेगवेगळ्या गाववाईज आपण लसीकरणाचे कॅम्प आयोजित करून त्यांचं लसीकरण 100% करून घ्यायचा प्रयत्न करतोय. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. आता साहेब नमस्कार. आता सध्या ओमायक्रॉनच्या लक्षणं असलेले किंवा पॉझिटिव्ह रुग्ण आपल्या शहरात एकही नाही आहेत. कागल शहरामध्ये परदेशातून आलेले एकूण 11 नागरिक होते. त्या सर्वांचा क्वारंटाईन पिरियड संपलेला आहे. कॅनडा, युनायटेड अरब अमिरात, थायलंड आणि US मधून आले होते. पॉझिटिव्ह कोण नाही आहे, लक्षणं असलेले पण कोण नाही आहे आणि लसीकरणाची माहिती मिळाली. आता दोन्ही डोस न घेतलेले आणि एक डोस न घेता असे किती लोक आहेत? नमस्कार सर. आमचं RHचं जे काम आहे सर ते टोटल सगळ्या कार्यक्षेत्रातलं होतं. त्याच्यामुळे मी असं सांगू शकणार नाही की कार्यक्षेत्रातले किती आणि हे टोटल आपलं काम झालंय. कागल तालुक्यामध्ये दोन डोस न घेतले किती लोक आहेत? सर आता माझ्याकडे जवळपास 5000 तसे लोक आहेत सर. 1,71,000 पैकी 5000 लोक आहेत. हो सर. आणि एक डोस मुदत झालेली आहे घेतलेली नाही असे 6834 आहेत सर. सर पहिला डोस आपला झालेला 16,724 आणि सेकंड डोस आहे तो 19,753. असं टोटल आपल्याला लसीकरण झाले 66,967. साहेब आपण सांगितल्याप्रमाणे ओमायक्रॉनवरती मात करण्यासाठी आपल्याला टेस्टिंग वाढवायची गरज आहे. तसंच साहेब आपण कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुद्धा त्या पेशंट्सचं करू आणि त्यांना ट्रीटमेंट, वॅक्सिनेशन आणि मास्क, सोशल डिस्टन्सिंग ह्या पद्धतीनं आपण त्यांना उपचाराखाली आणण्याचा प्रयत्न करू. साहेब आपल्याकडे मागच्या दुसऱ्या लाटेमध्ये 6,700 लोक एका दिवस ऍक्टिव्ह होती. तर ओमायक्रॉनमध्ये जवळपास 3पट ट्रान्समिसिबिलिटी आहे. तर आपण जरी 1.5पट हे पकडलं तर हो सर. मग ते आपल्याकडे जर 1000 लोक एका दिवस ऍक्टिव्ह असतील तर त्याप्रमाणे आपले 65% रुग्ण हे घरी असतील. म्हणजे त्यातले 350 लोकांसाठी आपण सर इथं जी सोय करायची आहे त्या अनुषंगाने सर आपले प्रयत्न आहेत. आणि सर आपले ते 350 पैकी सुद्धा 60% लोक ही घरी असतील असा अंदाज आपल्याला जे परिपत्रक आले त्याप्रमाणे आहे सर. व्हेंटिलेटरची आणि ICUची सोय सोडली तर बाकीचे सर OPची आणि याची आपण इथंच कव्हर करण्याचा प्रयत्न करतो.
लसीकरणामध्ये सर मगाशी सांगितल्याप्रमाणे 97% पहिल्या डोसचा आणि दुसऱ्या डोसचा 76% आहे. आज सर आपल्याला 3 तारखेला सकाळी आपण 15 ते 18 वय वर्षचे लाभार्थी लसीकरणास सुरुवात केली आहे. त्याच्यामध्ये साहेब आपल्याकडे तालुक्यात 14,788 एवढे लाभार्थी आहेत. पैकी 1175 हे आपल्या आता DR मानेमध्ये आपण लसीकरण केलेलं आहे आणि शिवराजमध्ये देखील सर आपलं चालू होतं, तर तिथं अजून लसीकरण चालू आहे आणि 900 लाभार्थ्यांना आपण तिथं ऑलरेडी लसीकरण झालेलं आहे सर. तर या पद्धतीनं सर आपल्याकडे मगाशी सांगितल्याप्रमाणे 13 गावं अशी आहेत की ज्यांचं जवळपास लसीकरण पूर्ण झालेलं आहे. बाकीचे गावं सर माझी पेंडिंग आहे. सर नमस्कार. सर एकूण मिळून आपण स्वतः सर्वांनी सांगितलं, आता हे म्हणतात सर 15 ते 18 दरम्यान आपले 15,500 जवळपास आहेत सर. आणि समजा कॉलेजच्या बाहेरचे जर काही घरले आपण तर 500 ते 1000 पर्यंत येतील. 16,000चा आकडा जवळपास 17,000चा आपला आकडा 15 ते 18च्या दरम्यानचा जाईल. त्यानंतर सर आपल्याला यापुढे ज्या लोकांनी लस घेतली नाही त्यांना सर थोडंसं पुशअप केलं पाहिजे, कारण ओमायक्रॉनचं त्याचं डेथ रेट कमी आहे. त्याचं कारण म्हणू शकतो आपण की एक तर लसीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचा समजा मूळताच ट्रान्समिसिबिलिटी ही त्याचा त्रास कमी आहे असं पण होऊ शकतं. त्यामुळे लसीचं प्रमाण वाढल्यामुळं जे आता उर्वरित आहेत सर त्यांना आपल्याला लस द्यावी लागेल. दुसरा विषय सर एक फक्त रिक्वेस्ट आहे की THO साहेबांमार्फत ते जे पाईपलाईन आहेत आपल्या गॅसच्या ऑक्सिजनच्या त्या इंटॅक्ट आहेत का एकदा बायोमेडिकल इंजिनियरकडनं चेक करून घेतल्या पाहिजेत. आपण ऑडिट झालं तर आपल्याकडे आता सध्या 2च आहेत आणि डॉक्टर साहेब म्हणतात त्याप्रमाणे 50-60च्या जवळपास टेस्टिंग आहे. टेस्टिंग पण थोडंसं वाढलं पाहिजे, परंतु ILI सिरीजचे सध्या वाढताना दिसत आहेत पेशंट सगळीकडेच. म्हणजे सगळीकडेच तो खोकला ताप सर्दीचा आता सद्यस्थितीतला हे आहे. त्यामुळे आपलं हे पण वाढलं पाहिजे, टेस्टिंग पण वाढलं पाहिजे. सर 100% आपल्या मार्गदर्शनात यापुढची जी काही समजा अडचणी येतील लाट येईल म्हणू शकतो आपण, तर त्याच्यामध्ये 100% आपले सर्वजण सर तयार आहेत, सक्षम आहेत. आपल्या ग्राम कृती समित्या जसं आपण एकदा फक्त सर्वांना सांगितलं गेलं तर आपल्या मार्फत निरोप केला तर त्या पण 100% ऍक्टिव्ह होतील, जेणेकरून आपल्याला जो पुढचा काळ जो आहे तो सुकर होईल आणि त्याच्यावरती आपण अडचणीवर 100% मात करू शकतो. पत्रकारांना वेगळी माहिती देत नाही, आता आढावा घ्या. आपले प्रांताधिकारी श्री बनसोडे, तहसीलदार टोके मॅडम, BDO संसारे, सर्व शासकीय अधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो आणि पत्रकार बंधू, आता आपल्याला माहिती आहे देशामध्ये 1 लाख आकडा आता रोज या ओमायक्रॉन आणि कोरोनाच्या बाधितांचा गेलेला आहे. 40% त्याच्या मुंबईत आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये. आणि आता 100च्या वर आपण कोल्हापुराचा आकडा गाठलेला आहे. आपण बघितलं पहिली लाट आणि दुसरी लाट सगळ्यात शेवटी कोल्हापूर जिल्हा आपला आला होता. म्हणजे तिसरी लाट येणारच नाही असं आपल्याला म्हणता येणार नाही. येऊ नये म्हणून काहीतरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. आज इथं बैठक घेण्याची मी अशासाठी व्यवस्था केली की निदान तुम्ही शासकीय अधिकारी आलायच तर निदान त्या सगळ्या व्यवस्था बघून जावं. तुम्हाला एकदम एकत्र तुम्ही आला नसता. मग बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या जरा CCC सेंटर्स बघा, त्याच्या दुरुस्त्या काय आहेत का बघा, त्याचं काय व्यवस्था आहे का बघा आणि आपण सज्ज राहूया. पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला ज्या अडचणी आल्या त्या आता येणार नाही तिसऱ्या लाटेत, याची व्यवस्था आपल्याला केली पाहिजे. आता आपण ऑक्सिजन आपल्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आपण काय केलं व्यवस्था? टँक केला का नाही आपण? मग काय केलं आपण? जम्बो सेंटर. आता नगरमध्ये काय केलं होतं आम्ही की नगरमध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट म्हणजे PCA प्लॅन्ट सगळीकडे केले होते. आता इथं काही काही ठिकाणी केलेले आहेत, परंतु आपण कागदला काही केले नाही. आता आपल्याकडं MIDC जवळ असल्यामुळं ऑक्सिजनची व्यवस्था लवकर होणार असल्यामुळं आपण ती केली नाही. परंतु गेल्या वेळेला सुद्धा ऑक्सिजनचा तुटवडा भासला होता आपल्याला. तो भासणार नाही याची काळजी प्रांताधिकारी, तहसीलदार आणि BDO यांनी घेण्याची आवश्यकता आहे. आता सगळ्यात ही तिसरी लाट येणार नाही तर अशी प्रार्थना आपण करतोय.
येण्यापूर्वी हे मात्र काम आपल्याला करावंच लागेल. एक डोस घेऊन मुदत झालेली आहे, कारण दुसरा डोस घेतल्याचे 6,834 लोक आहेत आणि दोन्ही डोस अद्याप न घेतलेले 5 म्हणजे असे 11,000 लोक आहेत, म्हणजे 12,000 तर. ही अतिशय गंभीर बाब आहे. आता हे गावागावात साधवणं, हे कोण लोक आहेत याची माहिती बोर्डावर त्या गावात लावणं आणि यांच्या सगळ्या सुविधा बंद करणं. यांना पेट्रोल मिळणार नाही, डिझेल मिळणार नाही, गॅस मिळणार नाही, रेशन मिळणार नाही. जोपर्यंत हे तात्काळ याचे आदेश काढा. मी नगर जिल्ह्यामध्ये काढला आणि याचा फार मोठा परिणाम झाला. जर ही तिसरी लाट आली तर सगळ्यात त्रास या लोकांना होणार आहे. ज्यांनी 2 डोस घेतलेले आहेत, तुम्ही बघितलं असाल की यामध्ये जवळजवळ 60-70% लोक हे घरातच बरे होत आहेत, त्यांना काय सिम्पटमच नाही. परंतु जे 15-20% लोक जे होत आहेत ते 2 डोस न घेतलेले, 1 डोस न घेतलेले लोक जास्त आहेत. आता अमेरिकेत, UK किंवा फ्रान्समध्ये याचा फार मोठा प्रादुर्भाव आहे आणि या दोन्ही लाटेमध्ये तिथंच पहिल्यांदा प्रादुर्भाव झाला होता. आता यावेळेला साऊथ आफ्रिकेला झाला, परंतु आपल्याला याची खबरदारी घ्यावी लागेल आणि मास्क वापरले पाहिजेत, गर्दी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आता पत्रकार मला विचारणार, आता बँकेच्या निवडणुकी मेळावे झाल्यावर आता हे शानपण आम्हाला शिकवायले काय? आता उच्च न्यायालयानं निर्णय दिल्यामुळे बँकेची निवडणूक लागली. आता निवडणूक लागल्यानंतर आता वास्तविक गर्दी होणे हे तर आपण आता काळजी घेतलीच पाहिजे. म्हटलं 50 लोकांचा किती लोकांचा आहे आपल्याबद्दल? आता 50 लोकांचं लिमिटेड आलेलं आहे लिमिट, त्याची सुद्धा आपण अंमलबजावणी केली पाहिजे आणि पोलिसांनी त्याची खरोखर कटाक्षानं काळजी घेतली पाहिजे. आणि हे जे लोक आहेत मॅडम, आणि हे शोधलेच पाहिजे. कसल्या परिस्थितीत त्यांना आज आपण यांची नावं लावली पाहिजे. गावागावात समाजानं सुद्धा यांची दखल घेतली पाहिजे, या लोकांना इथं आणलं पाहिजे. इतकी जागृती आपण करण्याची आवश्यकता आहे. आजच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केल्याप्रमाणे 18 वर्षावरील विद्यार्थ्यांचं लसीचा सुरुवात आज कागलमध्ये माझ्या हस्ते JR माने कॉलेजमध्ये झाली. आता किती डोस येत आहेत रोज तिथे? 1875 डोस झाले. किती विद्यार्थी आहेत आता? नाही, आपण जे आता ऍप आहे ते ऍपवर 14,788 एवढ्या विद्यार्थ्यांना आपल्या तालुक्यातल्या 18 वर्षाच्या 15 ते 18 जागीर 15 ते 18ची संख्या किती आहे घ्या आणि त्याच्यावर सुरुवात झाली आहे. आता तुम्ही रोज येणार घेतलं स्टुडी साहेब, आपण त्यांची यादी घेतली शाळांनी आहे आणि त्याप्रमाणे आपण प्लॅन लावणार आहे की कुठल्या PHCने कुठं जाऊन घ्यायचं असं आपण सर 15 तारखेला ते जरा पत्रकारांनंतर माहिती द्या. आता PWDचे डेप्युटी इंजिनियर इथं शिंदे आलेले आहेत. आपले शाखा अभियंता कागल नगरपालिकेचे दोघं हातात हात घालून मागायचे आले. तुम्ही बघितलं असं म्हणजे भाऊ जेवढे येणार नाहीत इतक्या येताना मी बघितलं. दोन्ही अभियंते आहेत. त्याचा याचा उपयोग करून घ्या. CCC सेंटर व्यवस्थितपणे करून घ्या, घेऊन जावा त्यांना. खरंच इतक्या म्हणजे मला आश्चर्य वाटलंय. नाही, इतकं असावं कोऑर्डिनेशन. आमच्या तालुक्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं इतकं कोऑर्डिनेशन असावं. जरूर काही मिठीच बाळायची नाही तरी जोडा. तर माझं मत आहे की आता आपण सगळं तयार करून ठेवू. येऊन असं तर आपल्याला वाटतंय, बघू काय होते. परंतु आजचा अनुभव जो आहे तो आपला शेवटी तालुका आपला जिल्हा येतो. गेल्या वेळेला तर भयंकर परिस्थिती दुसऱ्या लाटेत झाली होती आणि आपल्याला माहिती आहे की किती त्रास झाला आपल्याला, किती हे झालं. रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नव्हते. आता यावेळेला रेमडेसिवीर वगैरे काय मला वाटतं दुसऱ्या लाटेत फारसं काय कुठं लागतील असं वाटत नाही. सिम्पटमच नसतील, ज्यांना ICU जाईल किंवा ऑक्सिजन लागेल तिथेच त्याला लागेल. फक्त तुम्हाला सर्वांना जागं करावं, उठवावं. झोपेचं असाल तर
आणि आपल्याला दार खटखटावं एवढ्यासाठी ही बैठक होती. तर आम्ही बँकेच्या प्रचारात रिकाम झालेलो आहे. पुन्हा एकदा तुम्ही सर्वजण आल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा आणि 8 दिवसांनी बघू आपण काय काय परिस्थिती होती. आता आपण टेस्टिंग करत नाही. आपण जे दवाखान्यात येतो त्यावेळेस लोकांना तपासतो, बरोबर आहे ना. आपण काय म्हणजे मास अशी टेस्टिंग करत नाही. आता बघा एक टी व्हीवर डॉक्टरचं मी नाव विसरलो, ते म्हणतायत की ही येऊन गेली की हा रोगच जाईल, म्हणजे कोरोनाच जाईल रवी गोडसे. तसं व्हावं आणि तसं झालं तर रवी गोडसेंचा आपण सत्कार करू. त्यांचं म्हणणं आहे की हे प्रत्येकाच्या जर आलं म्हणजे शरीरात की याचे अँटीबॉडी एवढ्या तयार होतील की तो निघूनच जाईल आणि तो ह्याला डेल्टाला सुद्धा मारून टाकेल, असं त्यांचं काहीतरी म्हणणं होतं, असं मी ऐकलं. तर हे रवी गोडसे डॉक्टर यांचं मत हे परमेश्वर कृपेने खरं ठरवू. साहेब आपण ऑक्सिजनचे बिलं सर जे आपण ऑक्सिजन घेत होतो तर त्या लोकांचे बिल अजून अदा करता आलेले नाही आहेत. फंड्स आपल्याला अजून आलेले नाही आहेत. मग ते असं आश्वासन दिले की 15 दिवसात देतील फंड्स. पण सर आता पुढच्या लाटेचं हे बघितलं आणि आपलं ऑक्सिजन लागलं आणि त्यांना बिल दिलेलं नाही म्हणून त्यांनी जर आपल्याला ऑक्सिजन देण्यास नकार दिला तर एक अडचण निर्माण होऊ शकते. म्हणून आपल्या कानावरती नाही सर आपण अजून बिल DHOच्याकडे म्हणजे अजून निधी आलेला नाही सर. आणि साहेब आता जे आपण बाहेरून घेतले होते डॉक्टर आणि जे ANM घेतलं होतं तर ह्या लाटेमध्ये ते घेण्यास म्हणजे मजा आहे. आपल्याला ते आपले जे यंत्रणा आहे ते CHO आणि आपल्या जे ANM आहेत ANM कमी आहेत, CHO आहेत माझ्याकडे पैसे, ANM माझ्याकडे कमी आहेत. त्यामुळे बाहेरचा स्टाफ काय घेतात. मेन प्रॉब्लेम परिचारांचा आहे. म्हणजे स्वच्छता कर्मचारी सुद्धा घेता येत नसल्या कारणानं त्यांचा खूपच मोठा प्रॉब्लेम होईल स्वच्छता राहणार. त्यावेळेला देखील घे, आता नाही करणार. आता अजून आपल्याला आकडाच नसल्यामुळं आता घ्या असं म्हणणार नाही, खर्च वाढवणार पेमेंट हॅलो कर्मचाऱ्यांना सांगितलं. म्हणजे या कोरोनाबद्दल मी एक माहिती घेतली कागदची, तर ऑक्सिजनची बिलं वगैरे